बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील निकालांबाबत पंतप्रधान संबोधन करण्याची शक्यता आहे। कुठेही निवडणुका घ्या, भाजपचा पराभव होणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। निवडणूक आयोग म्हणजे भाजप, ते काहीही करू शकतात अशी टीका देखील राऊतांनी केली आहे। हरियाणामध्ये यंदा भाजप विरोधी लाट असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। काँग्रेसला 2 राज्यात विजयाचं टॉनिक मिळालंय। काँग्रेसच्या टॉनिकचा निकाल महाराष्ट्रात देखील दिसेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या निकालांचा राज्यातील विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। हरियाणामध्ये दरवर्षी बदल होतो अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। हरियाणाचा बदलणारा निकाल म्हणजे विरोधकांना मोठी चपराक आहे। राज्यात देखील असंच चित्र पाहायला मिळेल। आम्ही एवढी कामं केली आहेत, त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येईल अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील पुढे ढकलण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये मेळावा पार पडला। यावेळी मी 5-5 वेळा उपमुख्यमंत्री झालो, मात्र यापुढे काही जातच नाही अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे। अजित पवारांना आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे। जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे, तर उमेदवारी न मिळाल्यास शरद पवारांसोबत जाण्याचीही अतुल बेनकेंनी तयारी आहे। जालन्यामध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय। घनसावंगीतील ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 10 ऑक्टोबरला शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हपापलेले होते, आता त्यांचं काँग्रेसीकरण झालेलं आहे अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली आहे। खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व बासणात बांधून ठेवलं असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे। पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। ठाकरे पक्षाकडून कोथरूड, वडगाव, शेरी आणि हडपसर या 3 जागांवर दावा करण्यात आलाय। स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर संभाजीराजे 11 ऑक्टोबरला पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मेळाव्यातून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। माजी खासदार प्रिया दत्त पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्यात। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत त्या सहभागी होत्या। डोंबिवलीत मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। तुम्ही तुमची भाषा आणि तुमची अस्मिता यावर ठाम असाल तर जग तुमची दखल घेणारच, या आशयाचे मनसेचे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 13 ऑक्टोबरला नेस्को सेंटरमध्ये पक्ष पदाधिकारी मेळावा होणार आहे। दसऱ्या दिवशी दोन्ही शिवसेनेचे मेळावे, तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मनसेचा मेळावा होणार आहे। जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुरकुटेंना ताब्यात घेतलंय। माढा तालुक्यातील 36 गावातील कार्यकर्त्यांच्या बारळोणी मेळाव्यात आमदार बबनराव शिंदे, संजय मामा शिंदे आणि रमेश शिंदे एकाच व्यासपीठावर आले। रमेश शिंदे, धनराज शिंदे आगामी निवडणुकीत एकत्र येऊन काम करतील अशी आशा आहे। राज्यात काही जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकांचं कारण देत या निवडणुका पुढे ढकलल्यात। जळगावातील सभेत निमंत्रण देऊन देखील भाजपचे नेते आले नसल्यानं गुलाबराव पाटलांनी खंत व्यक्त केली आहे। भाजपवाले आता नवरदेववाले असल्यानं त्यांना किंमत आहे, मात्र आम्ही यातून मार्ग काढू असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय। तासगावातील आजी माजी खासदारांच्या वादावादी प्रकरणावरून रोहित पाटलांनी संजय काका पाटलांवर वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोप केला। या आरोपांवर पालकमंत्र्यांनी राजकीय स्टंटबाजी न करण्याचा सल्ला दिलाय। रवी राणांनी पुन्हा एकदा बच्चू कडूंवर आरोप केलेत। बच्चू कडू सोयीनुसार राजकारण करतात, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया अशा प्रकारचं राजकारण कडू करतात अशी टीका रवी राणा यांनी केली आहे। भास्कर जाधवांनी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटण्याचं काम महायुतीचं सरकार करतंय। स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी खोट्या घोषणा करून भ्रष्टाचार होतोय असा हल्लाबोल देखील भास्कर जाधव यांनी केलाय।
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून जेजुरीमध्ये उभारण्यात आलेल्या मल्हार नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला। यावेळी शरद पवार यांनी कलाकारांनी सादर केलेली तबला वादनाची जुगलबंदी पाहिली। वाढवण बंदरापासून अवघ्या काही अंतरावर तब्बल 1200 एकरवर टेक्सटाईल पार्कच्या उभारणीसाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। MIDC कडून या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। शिवडी विधानसभा क्षेत्रात पाणीटंचाई भासत असल्यानं महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला। यावेळी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावरील निपाणीजवळील कोगनोळी चेकपोस्टवर धाड टाकण्यात आलेली आहे। चेकपोस्टवरील कागदपत्रांची लोकायुक्त अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे। धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांसंदर्भात महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। महानगरपालिकेनं शहरातील तब्बल 25,000 मोकाट कुत्र्यांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। चांदवडमध्ये पित्यानं मुलाला छताला उलटं टांगून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे। दवाखान्यात औषधोपचारासाठी जास्त पैसे खर्च केल्याच्या रागातून मारहाण केल्याचं समोर आलंय। निर्दयी बापावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीत उपवासाच्या भगरीतून 16 जणांना विषबाधा झालेली आहे। सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे। गेल्या 5 दिवसांपासून श्रमजीवी संघटनेचं आंदोलन सुरू आहे। वनहक्क दाव्यांसाठी दावेदारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला। चहाच्या कागदी कपांवर तातडीनं बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आझाद हिंद सेनेनं बुलढाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं। मागणी मान्य न झाल्यास ठोकशाही पद्धतीनं आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। नांदेडच्या हदगावमध्ये 100 शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली। हदगाव तालुक्यातील हा पहिलाच प्रयत्न असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। सोयाबीन आणि कापूस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना 157 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं। राज्यात सर्वाधिक 6,64,000 लाभार्थी शेतकरी संख्या ही बीड जिल्ह्यातली आहे। श्रीरामपूरमधील बांधकाम अभियंत्यांनी सहाय्यक संचालकांच्या मनमानी विरोधात उपोषण सुरू केलंय। सहाय्यक संचालक 6 महिन्यांपासून बांधकाम परवानगी देत नसल्यानं घरगुती आणि व्यावसायिक बांधकामं पूर्णतः ठप्प झाली आहेत। हिंगोलीच्या सेनगावमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत, मात्र सध्या तापमानात वाढ झाल्यानं त्याचा परिणाम संत्रा बागांवर पडताना दिसतोय। संत्रा पिकावर लासा व्हायरस आणि पांढरी मशीचा प्रादुर्भाव दिसून येतोय।